तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या अजून सुद्धा घेऊन आलो नवीन ब्लॉग. तर आता सध्या आहे मी बिल्डिंगमध्ये चाललो आहे. कुठे तर कॉलेजला. चला तर जाऊ आज कॉलेजला. आज लेक्चर नाहीत, बट काय तर लायब्ररीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, माहितीच आहे तुम्ही. चलो. तर मित्रांनो, मी आता पोहोचलो शिव स्टेशनला. तर मी वेट करतो मागच्या 15 मिनटापासून. आमचे टॉपर लोक आलेत आमचे. अजून बाकीचे यायचे आहेत, पण थोडा थांबतो आहे. त्यानंतर मग जाणार डायरेक्ट कुठे तर लायब्ररीमध्ये. तर चला. तर मित्रांनो, आता मी चाललो कॉलेजला जाता तर आपल्याला हे एक माकड भेटलं आहे. पण मी काय बोलतो, माकडाला एक प्रश्न आहे माझा. कालचा पेपर कसा गेला? कसा गेला? कर सांग. नाही, ती सोसो गेला. सो दॅट पास होईल, बट नॉट सॅटिस्फॅक्टरी. ओ सोसो टॉपर लोग. हम पास भी लिख के आए तो भी हम खुश होते. तू टॉप मारायचा आता FY ला. धमकी देते भाई, धमकी. जाऊ चला आता कॉलेजला जाऊ. तर सीन असा होता की मी कॅन्टीनमध्ये आलो. भाई भेटला माझ्या अगोदर आला. मला फोन नाही केला. मी त्याला काय बोललो की भाई मला शूज दे. नाही देते. पण मी काय म्हणलं तर आम्ही आज फर्स्ट डे है, मैंने भी फर्स्ट टाइम पहना है, तो मेरे को ट्रायल लेने दो. बाद में तेरे को चाहिए नहीं मिलेगा. और कौन सा शूज है? ब्राउन कलर का है. देखो तो मेरा स्टॉक बढ़ते ही जा रहा है दिन ब दिन. तेरा स्टॉक? जो तेरा है वो मेरा है. अच्छा. हाँ, इसलिए ये जो शर्ट है ना वो भी मेरा है. मालूम है तेरे को? ये जो जूते वो भी मेरे हैं. जूते फ्लेक्स करने दे दो थोड़ा. ठीक है. जाऊ द्या. मी काय बोलतो, कळशीत. अरे थांब ना, वजन ठेवू दे ना. कळशीत निघल नको. 2 मिनिटं थांब. मला घ्यायचं कळशीत. आरामात शिस्तीत आरामात. इच कळशीत बिकॉज ऑफ आता डान्सची प्रॅक्टिस होणार आहे. आमच्या सिद्धी मॅम आलेल्या आहेत. सिद्धी मॅम काळ्या कुळ्या दिसतात. जाऊ द्या चला. तर मित्रांनो, आमचे टॉपर असे पळतात लायब्ररीला राहायला. मी बोलतोय तर आरामात चालला. नाही, पटकन जायचं तुला. काय की नाही, किती घ्यायला लागली ना आपल्याला. चला तर जाऊ आता लायब्ररीमध्ये. तर मित्रांनो, आम्ही लायब्ररीमध्ये बसून आमचा अभ्यास काय झाला ना, एक्झाम सॉल्व केला. आलो खाली. सगळे टिफिन खायला आहेत, पण आज टिफिन जास्त नाहीत. मोजून 2 आहेत. नाहीतर आज असतो काय. खाणारे किती आहेत? इकडे 3 7 जण आहेत. 2 टिफिन खायला आम्ही. आणि हे एक उशिरा आलं बा. काय रे आत्ता उशिरा? हां, किती वाजता आलं? 9:30 आलो. हां, लवकर आहे ते. लवकर आहे माझ्यासाठी लवकर आहे भाऊ. घरातली सगळी कामं करून लागतं. जाऊ द्या सोडा. तर थोडा तरी टिफिन एन्जॉय करूया. अबे आता काय घटना आलं परत. काय फायदा नाही यांचा, काय फायदा नाही. तू जिम मध्ये जातो. नाजुका रे नाजुका. जाऊ द्या चला, आता आपण टिफिन खाऊया. इकडे माझ्यासोबत प्रँक चालू होता यांचा. यांनी माझा आयफोन घेतला होता, म्हणजे माझ्याकडनं जस्ट कॅन्टीनमध्ये तो राहिला होता. मला माहिती होतं हे लोक आहेत, म्हणून मी यांच्यापाशी ठेवून गेलो. तर यांची मस्ती चालू होती. या तिघांनी कुठेतरी लपवला होता माझा फोन. त्यावेळी थोडं टेन्शनमध्ये होतं की ह्या लोकांनी काय केलं, कुठे फोन ठेवला माझा. मला माहिती होतं ह्या लोकांनीच ठेवला आहे, बट आता काय करू, माझ्या हातात काय नव्हतं. मी सगळ्यांच्या बॅगा चेक केल्या होत्या, अक्षरशः सगळ्या पोरींच्या सुद्धा. पण म्हणलं आता काय करू काय सुचत नव्हतं, म्हणून वेट केला. मला जाऊ तर सोडा, आता काय नाही. बोललं आता एक बुक घेतो आणि बसतो तसाच. सोडा आता मला. निघालो मी, जस्ट तिकडनं निघालो. आणि मग नंतर प्रणीलने मला फोन दिला. प्रणीलकडे लपवला होता प्रणील शाण्याने. बट बिकॉज ऑफ का, जर माझा फोन मी त्यांच्याकडे ठेवून जातो ना, मग असं जस्ट कॅन्टीनमध्ये कुठं बसल्यावर, तेव्हा त्यासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो स्टेशनला जायला. पण सीन असं होतं की थोड्या वेळपूर्वी यांनी माझ्यासोबत प्रँक केला. यांनी माझा आयफोन लपवला होता यांनी. असं झालं, तू ठेवतात तसा कशाला? अरे तुम्ही लोक होतात म्हणून मी ठेवतो ना तसा तो. ठीक आहे, तू प्रत्येक टायमाला असं
मजाच करतो चल अरे तुम्ही होतात म्हणून एक्सक्यूज तुम्ही होतात म्हणून तू तर वेळेस आमची नाव टाकून जातोस की तुम्ही होता म्हणून अरे ठीक आहे थँक्यू अँड सॉरी ऑल्सो नेक्स्ट टाइम ध्यान रखना हा ओके ठीक आहे परत फोन केला तर भेटणार ना तेवढं लक्षात ठेव. ठीक आहे. आम्हाला नाश्ता पाणी जाऊ द्या ही थोडी आता मस्करी चालू राहील आमची तर जाऊ द्या सध्या तर डायरेक्ट शेषवरनं आपण डायरेक्ट घरी तर चला तर आता मी पोहोचलो बिल्डिंग पाशी चाललो आहे घरी जाऊन चला आता नितेश भाई होता चला आता घरी जाऊन रेस्ट मग नंतर कुठे तर डायरेक्ट जिमला चलो तर मी आता आहे मानसरोवर स्टेशनला आज जिमला सुद्धा जाऊन आलो बट सीन असा होतं की मानसरोवर स्टेशनला का आलो तर बिकॉज ऑफ दिस कारण रोहित भाईला हवं होतं रोहित भाईचा कॉल आला होता रोहित भाई बोलला उद्या जरा चाललो रिसॉर्टला चालला आय थिंक सो बोलला त्या शूटला मला नाही आठवत बट तो बोलला मला हवं आहे अर्जंट बोललो ठीक आहे त्याला बोललो की आमचं बोलणं झालं की काहीतरी 1 किंवा 4 वाजता भेटायचं पण नंतर म्हणलं मला टाईम नाही मला जायचं जिमला म्हणून तर आता तो आता जस्ट शिवडसनी क्रॉस केला होता म्हणून थोडा वेट करतो बाहेर आपण वेट करत मी बघतो आता रोहित भाई होतो मित्रांनो आता आलेला रोहित भाई आपला आले तर भाईला चष्मा देऊन टाकूया भाई खूप मेहनत करून आलाय रे इकडे वडाल्यावरनं आलाय वडाला विचार तरी करा का फक्त एका चष्म्यासाठी काही आहे माझ्यासाठी म्हणून एवढा लांबून मी का रे चष्मा बट घ्यायला काय आलोय. चष्म्याचा सीन काय तुझा खूप साऱ्या गोष्टी दिल्यात त्यांनी त्या चष्म्यामुळे खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्यात माझ्या बाय बस क्या दॅट द स्पिरिट जाऊ दे मग आता हा चष्मा कुठे भेटत नाही लवकर सेम सेम फ्रेम मला अजून ही मी कुठेच भेटणार नाही तुला भावा ती एकच फ्रेम होती एकाकडून मी घेतलेली खूप लकी हा चष्मा पण त्याच्यासाठी एवढा लांबून यायला लागला एवढा गर्दीतून यायला लागलं फायनली ऑफिस टाइम ना रे ऑफिस टाइम म्हणून मग गर्दी भेटणारच तुला ट्रेन ऑफिस टाइम बाय ऑल भेटणारच तुला गर्दी आता चष्मा दिला आणि थोडं थोडं रिसॉर्टला घालून जायचं रेसॉर्टला जायचंय कुठल्या रेसॉर्टला चालला पाहिजे आता विरार एक मजा नंबर रे येंगे. मजा आहे. जाऊ दे तुझा आता रिसॉर्टला आम्ही आता बोलतो मग आपण नंतर भेटतो तर मित्रांनो आता त्याला चष्मा दिला त्याला बोला हॅपी जर्नी भावा नीट जा मग आता जाऊ दे आता आपण सध्या तरी जाऊयात कुठंतरी बिल्डिंग बशी आणि बघूयात कोण दिसतं का चला तर मित्रांनो मी आता आलो बिल्डिंग खाली मी जेवलो घरी जाऊन बट सीन असं आहे की आपल्याला जरा पिक करायला कोण आलं आहे यश पुंडे तर कुठं जायचं आहे बघू नाईट आउट आज हे तन्मयच्या घरी झोपायचा प्लॅन झाला ना मित्रांनो आम्ही आता आहे तन्मयच्या बिल्डिंगमध्ये लिफ्टचा वेट करतोय आले आपला हेल्मेट जाऊया तन्मयने बोलवलं घरी मम्मीने बोलवलं त्याच्या स्पेशली म्हणून जातो जात नव्हतं इमोशनल ब्लॅकमेल केलं मम्मी बोलत रिस्पेक्ट करा हा तो बोलते मम्मीने बोलवलं काय माझं बोलायचं? रिस्पेक्ट करा बोलतो मग ठीक आहे बोललो थांब जास्त बहाणे नको बोलू आई तू थांब बरं. चलो तिसरा फ्लोर मग बाई कसा आहे आरसा कसा आहे बोलतो मी थोडं ओके सॉरी कृपया काय काय लिहिले कृपया खाजा कुठे त्याच्या फ्लेवर आम्ही त्याला एकदा ओळखलेलं तेच ते. मला माहितीच आहे आलोच काय की आम्ही हिरो सारखी एकदम कोण एकदम जोश हा ना हा तन्मय मला माहिती तुझे धंदे करून हिरो ओळख घे. हा? ओळख आहे तेवढी काकींची जोश मध्ये एकदम काय रे मम्मीने ठरला वाटतं सायकल पण येत नाही आणि बाईक चालवतो भूम भूम मम्मी कशी जायचे. काय यार तन्मय तू का एवढा उशीर केला घरी खरं खरं सांग लास्ट बुर्जी पाव देखो कितना भी बहुत पैसा है अभी बस ये इतना होटल अवेलेबल नहीं है अभी बोलने के लिए ताज में जा सकते हैं पर अभी है ना कावासाकी में पेट्रोल नहीं है अभी जय मलाल कावासाकी ZX नाही का इथं कुठे हाँ? खानवळ नाही जवळ खाना हुआ ये 12वीं में ऐसे ही बोला था ब्लेजर में खाना हुआ लेके गया था हमको लेदर पे ब्लेजर में खाना हुआ बस आणि बस चला चला अभी आता हम चल जाऊयात रहा आपण. था ब्लॉग में बने लेने के लिए लाइक के सब्सक्राइब करें वो जान उसको चलो। ये मेरा हेलमेट है एल्पाइन स्टार का तर आम्ही यश पुण्याला लुटले आज मस्त चिकन थाळी दाबून खाल्ली आम्ही आहे की ना आता कुठे यायचं
आमच्या जे झेडेक्स्टन आम्ही काढणार झेडेक्स्टनर. आता आम्ही लडाखला चाललो आहे. आता आमचा पहिला स्टॉप असेल पनवेलला. आम्ही मज्जा करू. आमची झेडेक्स्टन दाखवू आपली झेडेक्स्टनर. झेडेक्स्टनर लय बारीक आहे, दिसणार नाही तुम्हाला, लय छोटी दिसेल. ही आमची झेडेक्स्टनर आहे. बोलायचं मी साऊंड ऐकवतो. ह्याची मेन की आम्ही टाकू शकत नाही, अख्खा कामोटा जागल. नाद करा पण झेडेक्स्टनर पॅशन प्रोचा नाही. ही गाडी हिचा पहिला गिर होता 180. जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. स्टार्टिंग प्राईज आहे 1,22,00,000. किती आलो आम्ही 1,22,00,000. आईच्या गावात रे. आता मी लडाखला चाललोय. आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला लेह लडाखला भेटू. चला. तर मित्रांनो मी आता आलो बिल्डिंगमध्ये, चाललोय घरी. जाऊयात आता घरी जाऊन झोपूयात. आपल्याला घरी जायला लेट झाला जरा. जाऊयात पटपट आणि चला. तर आत्ता लोक आपण इकडे संपवत आहोत आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी अवजी अनुषला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय.